जळगाव जिल्ह्यातून सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने त्यांच्या मतदारसंघातील ग्रामस्थांना जे आहे वारी पंढरपूरची वारी व्हावी यासाठी स्वतंत्र रेल्वे या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक वारकऱ्यांचं स्वतः मंत्री गुलाबराव पाटील या ठिकाणी भेट घेताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत स्वतः मंत्री गुलाबराव पाटील आहेत। भाऊ, काय सांगणार? दरवर्षीचा तुमचा उपक्रम आहे, प्रत्येक भाविकाला जे आहे पंढरपूरची वारी घडावी म्हणून अशा पद्धतीने तुम्ही हा उपक्रम राबवत असतात, काय यामागची भावना आहे? नाही, यामागची भावना हीच आहे की हा आमचा जो शेतकऱ्यांचा देव आहे, वारकऱ्यांचा देव आहे, मजुरांचा देव आहे, गरिबांचा देव आहे। या देवाचं दर्शन सगळ्यांना व्हावं याच्याकरता ही वारी आम्ही दरवेळेस काढण्याचा प्रयत्न करत असतो। या निमित्तानं आमच्या माय बहिणी असतील किंवा वडील असतील ज्यांची परिस्थिती नाही आहे किंवा जे वयस्कर आहे त्यांना या निमित्तानं दर्शन होत असतं। आणि मला तरी असं वाटतं की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे मागच्या काळामध्ये त्यांच्या पद्धतीने काम सुरू केलं, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे वारीचा संकल्प आम्ही केलेला आहे। वारी ही आमच्याकरता नाही, ही वारी ही आमच्या समाधानाकरता आहे। पांडुरंगाचं दर्शन त्यांना मिळालं तेच पुण्य आपल्या महाराष्ट्राला मिळेल आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुखी होण्याकरता भरपूर पाऊस पडू दे हीच मागणी विठ्ठलाकडे ती मागावी अशी आमची अपेक्षा आहे। किती भाविक या यंदाच्या वेळी जात आहेत आणि नेमकी किती बोग्यांची ट्रेन आपली या ठिकाणून आज जाणार आहे, या ठिकाणी प्रस्थान करणार आहे? जवळपास 2,500 ते 3,000 लोक या ठिकाणी, बाकी बाय रोड सुद्धा सेवेकरी गेलेले आहेत आणि आता जवळपास 25च्या वरती। आणि प्रत्येकाला राहण्याची, जाण्याची, येण्याची व्यवस्था आणि प्रत्येकाला आम्ही एक असं कार्ड बनवून दिलं आहे की ज्याच्यामध्ये त्या महिलेचा सीट नंबर कोणता आहे, तेथे आमच्या प्रत्येक बोगीमध्ये 2 सेवेकरी आहे। मग पाणी लागू दे किंवा त्यांना काही गरज आहे त्याच्याकरता आम्ही जवळपास सगळी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे। उद्या गेल्या त्यांच्याकरता दर्शनाचा आहे, नाश्ता आहे, जेवण आहे, संध्याकाळी कीर्तन आहे, अशा पद्धतीने ही सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। किती दिवसापर्यंत असेल भाऊ यांना परत इथे जळगावला येऊन सोडणार? जातील, उद्या मुक्कामी राहतील, परवा दिवसभर पुन्हा तिथे राहतील आणि परवा रात्री ही गाडी ज्याप्रमाणे इथून सुटली त्याप्रमाणे पंढरपूरहून ही गाडी सुटेल, पुन्हा येथे येईल आणि त्यानंतर मग हे आपल्या घरी जातील। महाराष्ट्रावर बहुत सलगच्या दुर्घटना घडत आहेत, त्यामुळे विठ्ठलाला काय सांगणार तुमचं? हे बघा, सगळ्यांना सुखी राहू दे, अशा घटना घडू देऊ नकोस, या माय बहिणींचा आरोग्य चांगलं राहू दे आणि ह्या लाडक्या बहिणींचाच आशीर्वाद आम्हाला आहे। महाराष्ट्रावर जे विघ्न येत आहेत भाऊ घडी वेगळ्या घटनांच्या मध्ये, ते विघ्न टाळा, विठ्ठलाला सांगू आम्ही, साकडं सांगू विठ्ठलाला की जे विघ्न येत आहे ते टाळा तुम्ही। भाऊसाठी सगळ्यासाठी, भाऊसाठी पुढच्या वर्षी पण जायचं आम्हाला, पुढच्या वर्षी जायचंय आम्हाला, भाऊसाठी विनंती करताय आम्ही सगळी। अरे अशा पद्धतीने या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील या ठिकाणी होते आणि त्यांनी आपल्याशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे। दरवर्षीचा त्यांचा उपक्रम असतो, प्रत्येक भाविकाला या ठिकाणी जी आहे पंढरपूरची वारी घडावी या उद्देशातून ते उपक्रम राबवत असतात आणि त्यातच त्यांना मोठा आनंद मिळत असल्याचे त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे। तर महाराष्ट्रावर सततचे जे विघ्न येत आहेत, वेगवेगळ्या दुर्घटना घडत आहेत, या घटना घडू नये, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा असं सुद्धा साकडं या ठिकाणी भाविक पंढरपूरच्या विठ्ठलाकडे घालणार असल्याचे या ठिकाणी आपल्याला या वारकरी भाविकांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।